24 स्पर्धक ह्या फेरीत आलेले आहेत. 12 स्पर्धकांची गाणी आपण मागच्या आठवड्यात ऐकली आणि 12 स्पर्धकांची गाणी ह्या आठवड्यात आपण ऐकणार आहोत. त्यापैकी 6 स्पर्धक आज आपल्या सोबत आहेत आणि सगळेच स्पर्धक यावेळेला खूप चांगले गात आहेत. तर ह्या भागासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. एकदा जोरदार टाळ्यांनी सगळ्या स्पर्धकांचं आपण स्वागत करूया. आणि त्याचबरोबर उपांत्यपूर्व फेरी सुरू झालेली आहे, म्हणजे स्पर्धा आणखीन कठीण झालेली आहे आणि ही कठीण स्पर्धा ह्याचं परीक्षण करण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आपले परीक्षक पेलतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी. आणि अवधूत आणि सलील सोबत आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे. नमस्कार सावनी. नमस्कार. खूप खूप स्वागत ह्या कार्यक्रमात तुझं. आणि ही पहिलीच खेप आहे आपण ह्या मंचावर आपली भेटण्याची आणि त्यामुळे खूप बरं वाटतंय. मला पण खूप आनंद होतोय. आणि मुख्य म्हणजे या मंचाची एक स्पेशालिटी आहे की इतरत्र कार्यक्रम होत असतात, बरेच स्पर्धा इतर चॅनल्सवर आपल्याला दिसतात, पण एक दर्जा जो म्हणतो तो राखलाय केवळ झी मराठीने, असं नक्कीच मला वाटतं. समस्त झी मराठीतर्फे मी त्यासाठी थँक्यू म्हणते. आणि आज स्पर्धकांना काही सांगायचं आहे सावनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी? स्पर्धा ही प्रथम स्वतःशीच करावी आणि शेवटपर्यंत ती स्वतःशीच असावी. कारण का इतर लोक कशी गात आहेत ह्याच्यापेक्षा मी आज कालच्यापेक्षा कुठे पोचले हे जाणून घेणं जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं खूप सोप्या आणि चांगल्या शब्दात तू खूप छान आणि एक मोठा मेसेज दिलेला आहेस. सो ह्या भागात मजा तर येणारच आहे आपल्याला आणि परीक्षणही खूप छान होणार आहे एकंदर असं लक्षात येते. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मी रिक्वेस्ट करेन की तू स्थानापन्न व्हावं. उपांत्यपूर्व फेरीचा हा दुसरा आठवडा. 6 स्पर्धक आज आपल्या सोबत आहेत आणि आजच्या भागाच्या शेवटी आपल्याला निकाल कळणार आहे की कोणते 3 स्पर्धक पुढच्या फेरीत पोहोचलेले आहेत आणि कोणते 3 स्पर्धक नॉमिनेट होणार आहेत. प्रेक्षक तयार आहेत? सुरुवात करूया. परीक्षकांची अनुमती असेल तर पहिल्या स्पर्धकाला बोलो. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करा, सागर जाधव. सागर, कसा आहेस? ठीक आहे. 2 प्रश्न. ह्या फेरीबद्दल तुला काय वाटतंय? आणि दुसरं म्हणजे आज तू एकटा मुलगा आहेस तिथे, तर कसं वाटतंय? दोन्ही प्रश्नाचं उत्तर आहे जबाबदारी. खूप छान उत्तर दिलंस तू. आणि गाणंही तितक्याच जबाबदारीने तुला गायचंय आणि तिथली जबाबदारी तू चांगली पार पाडशील अशी माझी खात्री आहे. उजळून आले आबाळ रामाच्या पारी, उजळून आले आबाळ रामाच्या पारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सुरव्या संग ईर्ष्या करतोय अंधार गा अंधार, उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार गा बेजार, पापाच्या मोर पुण्याई ठरली या भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात गा घरट्यात, नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, किसनाचं रूप हे आले चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. मस्त झालं सागर, अप्रतिम. कसं वाटलं तुला?
बरं वाटतं. छान, म्हणजे सुरुवात झाली गाण्याची तेव्हाच मला वाटतं तुला मनातच कळलं असेल की आता मस्त होणार गाणं. हो. हो ना, खूप छान झालं. व्हेरी नाईस. अप्रतिम गायलास सागर. थँक्यू. ते वातावरण, ते वासुदेवाची स्वारी, हे सगळं एकदम डोळ्यासमोर आलं मस्त. आणि एकदा शेतात हुरडा खायला बसलं की मग ही प्लेट जरा अशी हवी होती वगैरे, अशा छोट्या मोठ्या अडचणी काढण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यामुळे मला बाकी काहीच गाण्यामध्ये असं उणं दिसलं नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला खूप आवडलं. आणि मुख्य म्हणजे तो रांगडा भाव सगळा ठेवताना सुरात कुठे गेला नाहीस. आणि जहाग वित्त वगैरे म्हणताना सुद्धा असं असतं की सूर आपला लागतोय की नाही नीट. पण हे सगळं खूप अवघड असतं तोल सांभाळणं, तो की एक्सप्रेशन देताना कधी कधी आपण ओव्हर एक्साइटमेंटमध्ये सूर इकडे तिकडे थोडासा होऊ शकतो. पण ते तू खूप छान सांभाळलंस. थँक्यू. आणि तो खरंच सकाळचा एक सुंदर प्रसन्न भाव निर्माण झाला आणि तोच अपेक्षित होता. अभिनंदन. या दोघांकडनं कौतुक ऐकून मलाच बरं वाटलं. म्हणजे तू तो फील जो आहे तो दिलास. तर अगदी आत्ताचा कार्यक्रम सुरू तू केलास ह्या गाण्याने, तर असंच वाटायला लागलं की आता चला, हे छान असं वातावरण पहाटेचं निर्माण झालेलं आहे. आणि आताच्या पुढच्या अर्ध्या तासाच्या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये खूप छान छान गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि असा एक छान सकाळचा प्रसन्न फील तू दिलास. आणि आपण जे बोललो होतो त्याबद्दल देखील तू व्यवस्थित त्याच्यावरती वर्क केलंस, याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. मी त्याला सांगितलं होतं की हे जरी रिदमिक गाणं असलं, रिदम फास्ट असलेलं गाणं, तरी जास्त परफॉर्म करू नको, कारण त्याच्यातनं तो सकाळचा जो एक सात्विक फील आहे तो निघून जाईल जर का जास्त परफॉर्म केलं तर. पण ॲट द सेम टाइम ही कॉम्पिटिशन आहे म्हटल्यानंतर सेकंड अंतराला थोडंसं ते करून दाखवलंस इतर परीक्षकांना, तर ती मजा येईल की बाबा माझ्याकडे परफॉर्मन्स पण आहे. त्यामुळे वगैरे त्यांनी ते देखील केलं. सो असं तारेवरची कसरत त्याला करायला सांगितली होती, ती त्यांनी चांगल्या प्रकारे केली. म्हणून तुझं पुन्हा एकदा पर्यंत मिळालेला आहे सागर. ऑल द बेस्ट.